नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत। तर आजचा बेत आहे हरभऱ्याच्या पानाची भाजी आहे। आज आपण कोवळ्या हरभऱ्याच्या पानाची भाजी करणार आहोत। त्यासाठी हे 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी साहित्य पाहू। हे आहे लसूण ठेचलेला, 1-3 मिरच्या आहेत, जिरं, शेंगदाण्याचं कूट, थोडेसे मी हरभरे वाफून घेतलेले आहेत, हळद, मीठ, हिंग आणि तेल। चला मग आपण आता सुरुवात करू भाजी करायला। गॅसवर कढई ठेवलेली आहे। 1-2 चमचे तेल टाकू आपण। तेल तापलेलं आहे, आपण याच्यात जिरं टाकून घेऊ। त्यानंतर ठेचलेला लसूण, नंतर हिरवी मिरची, हिंग पाव चमचा, थोडे वाफवलेले हरभरे हे आपण परतून घेऊया। थोडेसे वाफवून घ्यायचे। भाजी कशाची खातोय कळायला पाहिजे म्हणून मी थोडेसे हरभरे टाकलेले आहेत त्याच्यात। त्यानंतर ही धुतलेली भाजी टाकून घेतो। चवीनुसार मीठ, हळद 1 अर्धा चमचा, शेंगदाण्याचे कूट 1 छोटी वाटी। हे सर्व मिश्रण एकत्र करू। झाकण न लावताच जरा हे पाणी सुटतं त्याला। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या। पानं कोवळी असल्यामुळे हे लवकर शिजतं, पाणी टाकायची गरज नाही। मिठामुळे पाणी सुटतं थोडं, हळूहळू पाणी सुटत चाललेलं आहे। परतून घेऊ आपण। लागलं की थोडंसं बारीक गॅस करून वाफवून घ्या। भाजी जरा खाली लागतीये आणि जरा कोरडी झाल्यामुळे मी 1 अर्धी वाटी पाणी टाकते याच्यात। परतून घेऊया आपण। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे काय होतं, आपल्या कढईला चिकटून राहतं, त्याच्यामुळं मी थोडंसं पाणी टाकलंय। आपण ह्याच्यावर 1 झाकण ठेवूया, म्हणजे वाफवून जाईल तेवढं पाणी। हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे। आपण डिशमध्ये सर्व करू। हरभऱ्याच्या पानाची भाजी आहे। कशी वाटली करून बघा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। कमेंटमध्ये मला नक्की कळवा कशी झाली। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल। पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।